बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपी साठी खास करून गट ब दोन आता 2 फेब्रुवारीला गट बचा पेपर आहे. गट ब मध्ये एमपीएससी सॅटला 15 क्वेश्चन असतात आणि त्या 15 क्वेश्चनसाठी तुमच्याजवळ 10 ते 12 मिनिट असायला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही जर वेळ देत असेल तर तुमचा गट बचा पेपर कव्हर होणार नाही, ही सत्यता आहे. हाय, आता ते या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं. आता या क्वेश्चनला बघा असे वैवारिकचे क्वेश्चन असतील प्रत्येक टॉपिकला. मी या आता 10-15 दिवसात तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर 15-15, 20-20 क्वेश्चन देईल, जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं. आता या क्वेश्चनला आता गडबला जर आला परत, हा गडबचाच क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं. एक तर तुम्हाला एकदम बेसिक लेवलला शिकवेल, नाहीतर पेपरला कसं उडवायला पाहिजे. आता मी एक उदाहरण देतोय. एक संख्या आहे बाळ 81 मधून जर मी 45 वजा केलं तर किती येईल बोलून चला 36. हा एवढं तर तुम्हाला जमते बाळ. सर ही संख्या 9च्या पटीत आहे बाळ, ही पण 9च्या पटीत आहे, येणारा उत्तर पण 9च्या पटीत आहे, एवढं समजलं. बरं, म्हणजे दिलेली संख्या 9च्या पटीत असेल, वजा करणारी संख्या 9च्या पटीत, आन्सर पण करायचं 9च्या पटीत. मी एक उदाहरण देतो जस्ट. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हणले की बाबा रे 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती राजानो 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती राजानो 4, 6, 7. यात मला बघितलं प्रॅक्टिस माझी एवढी तगडी पाहिजे की बाबा रे हे नंबर करायचं 7 आहे. 7 वर्षापूर्वी वयांचं गुणोत्तर किती राजानो 4, 6, 7 या पटीत होतं. 7 वर्षापूर्वी, हा नंबर पण किती राजानो 7च्या पटीत आहे. आता मला सांगा 7 वर्षापूर्वी हे 7 असेल, आता आज मला तर 7 ने बेरीज करणार बाळा काही का असणार. 7 वर्षापूर्वी त्याचं वय काही का असणार, पण 7च्या पटीत असायला पाहिजे. आहे 7 वर्षापूर्वी त्याचं वय किती राजानो, हा नंबर आहे, तिसरा व्यक्ती आहे, त्याचं वय किती राजानो 7च्या पटीत आहे. त्यात 7ची बेरीज केल्यानंतर जो आजचा वय असेल तिसऱ्या व्यक्तीचा तो 7च्या पटीतच असणार बाळा. अरे हा या ना एवढं समजतंय. मग मी ऑप्शन कडे बघितलं, सर तिसऱ्या व्यक्तीचे तर 7च्या पटीत नाही, हे नाहीये, हे नाहीये, आन्सर नंबर करायचा. ही लेवल पाहिजे, ही एवढी तुमची प्रॅक्टिस पाहिजे की गट बदला क्वेश्चन किंवा एमपीएससीला कोणत्याही पेपरला जर विचारलं तर ही माझी तयारी पाहिजे बा. याला या टाईपनं करायचं. आता तुम्हाला वाटत असेल हे असं कसं शक्य आहे, कारण दिलेली संख्या 7च्या पटीत आहे, आन्सर पण करायचा शेवटचा. सर तुम्हाला वाटलं हे 4च्या पटीत, अरे 4च्या पटीत नाही, ही संख्या 7च्या पटीत आहे. 7 वर्षानंतर विचारले, 7 वर्षानंतर पण तो 7च्या पटीत असायला पाहिजे, कारण इथं 7 आहे, इथं 7 आहे, आन्सर पण 7च्या पटीत. एकमेव आन्सर होतं की ही संख्या 7च्या पटीत होतं. ठीक आहे बा, ही या वेळेनं हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. याच क्वेश्चनला मी बेसिकनं सांगतो, भले तुम्हाला बेसिकनं सगळ्यांना येते. बघा 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे. 7 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर समजा 4x, 6x आणि 7x पकडलं, बरोबर आहे ना. हे स्टँडर्ड गुणोत्तर लिहिण्याची पद्धत. आता प्रत्येक व्यक्ती किती राजानो बोलत चालय 7 वर्षापूर्वी आहे. 7, 7, 7 न वाढलं बा. आता सगळ्यांचं गुणोत्तर 7 आणि 6 13 आणि 4 किती राजानो 17x, बरोबर राजानो. हे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज गुणोत्तर मध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती 7, 7 न वाढलं म्हणजे बेरजेमध्ये किती न वाढणार बा 21. आज त्यांच्या वयाची बेरीज एवढी आहे, पण ऍक्च्युअली मध्ये त्यांच्या वयाची बेरीज किती राजानो बा 72 आहे. हा आता 21 तिकडे जाऊन काय होणार वजाबाकी. 72 मधून 21 वजा करा, किती राजानो बोलत चला 51. 17x ला 17x, 17 1 17, 17 3 51. x ची किंमत किती आली बाळा बोलत चला 17 3 x ची किंमत 3 आली. आता तुम्ही x इथं ठेवा, 4 त्रिकोण किती x ची किंमत ठेवणार, 4 त्रिकोण किती राजानो 12, इथं x ची किंमत ठेवा 3, 6 किती राजानो 18, 7 किती राजानो 21. हे 7 वर्षापूर्वी क्रमागत त्या 3 व्यक्तीचं वय आहे. हे 7 वर्षापूर्वी त्याने आजचं वय विचारले. प्रत्येकने 7, 7, 7 न जोडा. याच्यामध्ये 7 जोडलं तर काय राजानो 19, 19 एकमेव आन्सर होतं. याच्यामध्ये 7 जोडा किती राजानो 25, याच्यामध्ये 7 जोडा किती राजानो 28. आलं की नाही तेच आन्सर. बेसिकनं तुम्ही एवढं करायला पाहिजे, हे तुमच्याकडून अपेक्षित आहे प्रत्येक स्टुडंटकडून. पण पेपरला माझा वेळ नाहीये, एका तासात मला पूर्ण 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला दिमाग जागेवर ठेवून काम करावं लागेल. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन देतोय, आशा करतो हा क्वेश्चन आवडला असेल. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन देतोय बघा, हा गडबडचाच क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला कसं करायचं, हा बघा हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे सेम ना. आता या क्वेश्चनला कसं अल्जेब्रिक इक्वेशन लावून तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता प्रत्येक जण. पण जसंही मला प्रश्न दिसलं पूर्ण काय वाटते, आता ना मॅक्झिमम जे काही शिक्षक असेल आहे ना ते काय करतात, ए चा घन बी चा घन या टाईपचा क्वेश्चन आहे, पटकन उडीत ना काटाकाटी केला नाही बघा. बघा क्वेश्चन कडे बघा, हे ए 0.1 0.1 0.1 ए चा घन आहे, बरोबर आहे ना, प्लसला प्लस. हे करायचं ना बी चा घन आहे, म्हणजे ए ची किंमत काय पकडलं ना 0.1, बी ची किंमत काय पकडलं बा 0.02. पण खाली ए ची किंमत असं मानू शकतो का बा नाहीये. वर 0.1 आहे तर खाली पण 0.1 पाहिजे, वर 0.02 आहे तर खाली पण 0.02 पाहिजे. नाही, मग आपल्याला सिमिलरिटी बनवावं लागेल. वर जे आहे ते खाली बनवावं लागेल तेव्हा कटेल. आता वर जर 2 असेल तर खाली 2 पाहिजे तरच कटेल, नाही तर कटणार का बा ना. मग मला माहित आहे या क्वेश्चनला कसं करायचं. मी म्हटलं सर इथं 1 बांधायचं असेल तर काय कॉमन घेणार राजानो 2 कॉमन घेतलं. याच्यातून 2 कॉमन घेतल्यानंतर 1
1 1 1 राहील. याच्यातून 2 कॉमन घेतल्यानंतर करायचे ना 0.02, इथं 2 राहिलं, इथं 2 राहिलं. आता सिमिलर झालं बाळ, इथं पण 0.1 आहे, 0.1, 0.02 सगळं खाली 0.1 असं आहे. आता काढू शकतोय, म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट काढलं बाळ. वर काही नाही म्हणलं तर किती राहिलं? 1. खाली काय राहिलं कॉमन मध्ये 2 घेतलं. 1/2 म्हणजे अर्धा, निम्म म्हणजे किती राहिलं? 0.2, 0.5. कळलं बा? 1/2 म्हणजे 0.5. कोणत्या ऑप्शन मध्ये राहिलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बा? असे क्वेश्चन तुम्हाला थोडं कन्फ्युजन साठी सांगतोय. या टाईपचे क्वेश्चन मी अल्जेब्रिक इक्वेशनवर थोडे चांगले क्वेश्चन तुमच्यासाठी आणतोय, जे एक्सपेक्ट आहे की गडबला आता क्वेश्चन विचारेल, प्री असो मेन्स असो. आहे अशी एक सिरीज सॉल्व्ह करतोय. दररोज 1 तास मी लाईव्ह येईल. जर तुम्हाला आवडत असेल तर सेशन तुम्ही लाईक करून पुढे एखाद्या मित्राला फॉरवर्ड करू शकतो. आशा करतो की 2 क्वेश्चन आवडला असेल. या टाईपचे सिरीज है ना, गणिताला मॅक्झिमम क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते मी तुम्हाला ट्रिक सांगेन. ठीक आहे.